होळे निर्मित व दर्पण फाउंडेशन कोल्हापूर प्रस्तुत मूड्स ऑफ किशोर या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी मी व्यासपीठावरती या ठिकाणी विनंती करतो येण्यासाठी आदरणीय प्रवीण केसरकर साहेब यांना की आपण या उद्घाटन सोहळ्यासाठी व्यासपीठावरती यायचं आहे। त्याचबरोबर श्रीयुत राम भोळे सर आणि विक्रांत पिसे यांचे गुरु आदरणीय अतुल परीट सर यांनाही या ठिकाणी मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं। नक्षत्र ग्राफिक्स त्याचबरोबर दर्पण फाउंडेशनचे संचालक आदरणीय श्रीपाद रामदासी सर यांनाही या ठिकाणी विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं। गायनाच्या क्षेत्रामध्ये नेहमीच कार्यरत असणारे नितीन सोनटक्के, सूरज नाईक व दिनेश माळी या मान्यवरांनाही विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे। फार्मसी कॉलेजचे माजी प्राचार्य आदरणीय प्रशांत सालियन सर यांनाही मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं। विरासत फाउंडेशनचे संस्थापक श्रीयुत प्रसाद जमदंगनी यांना सुद्धा मी या ठिकाणी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं। त्याचबरोबर सूरज नाईक, नितीन सोनटक्के, दिनेश माळी या सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं। दर्पण फाउंडेशनचे सर्व संचालक या सर्वांना या ठिकाणी मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं। विक्रांत पिसे आणि राम भोळे निर्मित त्याचबरोबर दर्पण फाउंडेशन कोल्हापूर प्रस्तुत मूड्स ऑफ किशोर, किशोर कुमार प्रेमींसाठी सुरेल आणि अनोखी मेजवानी आपल्या समोर या ठिकाणी आम्ही घेऊन येत आहोत। या कार्यक्रमाचं उद्घाटन दीप प्रज्वलन होत आहे। मी विनंती करतो आदरणीय प्रवीण केसरकर व आदरणीय अतुल परीट सर यांना की आपण दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचं उद्घाटन करून घ्यावं। आदरणीय प्रवीण केसरकर साहेब त्याचबरोबर आदरणीय अतुल परीट सर यांना विनंती आहे की आपण दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचं या ठिकाणी उद्घाटन करावं। या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व गायक कलाकार त्याचबरोबर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। दर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष कुमार पाटील सर त्याचबरोबर सर्व संचालक विक्रांत पिसे, राम भोळे या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय। मी सर्वांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलनासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। विरासत फाउंडेशनचे संस्थापक प्रसाद जमदंगनी, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य प्रशांत सालियन सर, नितीन सोनटक्के, सूरज नाईक, दिनेश माळी त्याचबरोबर नक्षत्र ग्राफिक्सचे श्रीपाद रामदासी सर, शिक्षक नेते आदरणीय भरत रसाळे सर, अतुल परीट सर, प्रवीण केसरकर साहेब या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन संपन्न होतंय। विक्रांत पिसे आणि राम भोळे निर्मित व दर्पण फाउंडेशन कोल्हापूर प्रस्तुत मूड्स ऑफ किशोर, किशोर कुमार प्रेमींसाठी हा एक सुंदर आणि अनोखी अशी मेजवानी आज आपल्यासाठी घेऊन येत आहेत आमचे सर्व गायक कलाकार आदरणीय प्रवीण केसरकर साहेब, अतुल परीट साहेब या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलन संपन्न होतंय। फार्मसी कॉलेजचे माजी प्राचार्य आदरणीय प्रशांत सालियन सर त्याचबरोबर विरासत फाउंडेशनचे प्रसाद जमदंगनी, सूरज नाईक, दिनेश माळी, नितीन सोनटक्के, आदरणीय श्रीपाद रामदासी सर या सर्व मान्यवर त्याचबरोबर निलेश लिंबड सर या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि दर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष कुमार पाटील सर आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व गायक कलाकार या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। विनंती करतो श्रीयुत विक्रांत पिसे सर यांना की आपण आपल्या या कार्यक्रमाच्या संदर्भात एक 2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करावं। श्रीयुत विक्रांत पिसे सर। सर्व रसिक प्रेक्षकांना मनापासून नमस्कार। आज या ठिकाणी मूड्स ऑफ किशोर हा किशोर कुमार यांच्या गाण्यांचा कार्यक्रम मी आणि माझे मित्र विक्रांत पिसे आम्ही दोघांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे।
बऱ्याच दिवसापासून आमच्या मनामध्ये ही गोष्ट होती की किशोर कुमार यांच्या जन्मशताब्दीला किंवा त्यांच्या डेथ ॲनिव्हर्सरीला प्रत्येक वेळेला कार्यक्रम करायचं म्हटलं की आम्हाला तारीख उपलब्ध होत नव्हती किंवा काहीतरी अडचण येत होती. म्हणून 4 ऑगस्ट किंवा 13 ऑक्टोबरला हा कार्यक्रम न करता मध्ये कधीतरी आपण हा कार्यक्रम करू असं आमच्या दोघांचं ठरलं आणि आजचा हा दिवस आम्ही मूड्स ऑफ किशोर हा कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी घेऊन येतो आहे. आपल्या संगीत क्षेत्रामध्ये कोल्हापूरच्या अग्रेसर असणारी मान्यवर मंडळी, आमचे काही सुप्रसिद्ध सगळे गायक नितीनदा, सूरज, दिनेश आहेत, आमचे प्रशांत सालियन सर आहेत, श्रीपाद रामदासी सर जे आमच्या दर्पण फाउंडेशनचे संचालक आहेत, नक्षत्र ग्राफिक्सचे मालक आहेत की ज्यांनी ह्या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. तर अशा आमच्या ह्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आम्ही आयोजित करताना आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय प्रवीण केसरकर साहेब यांना निमंत्रित करावं आणि खास करून माझे गुरु, माझे आणि विक्रांत पिसे यांचे गुरु, आमचे दोघांचे गुरु अतुल परीट सर यांना कार्यक्रमाला निमंत्रित करायला नेमका कुठल्या कार्यक्रमापासून सुरुवात करायची असा आमचा विचार होता. तर आम्ही असा विचार केला की आम्ही ह्या कार्यक्रमापासूनच सरांना बोलवायला सुरुवात करूया, कारण गुरुच्या सान्निध्यामध्ये आम्ही हा पहिला कार्यक्रम आम्ही सादर करतो आहे. आपल्या सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो की आपण हा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेला आहात. आम्ही आमच्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम सादर करण्याचा प्रयत्न करतो. या कार्यक्रमासाठी किशोर कुमार यांच्या आवाजाशी साधर्म्य असणाऱ्या गायकाला नेमकं कुठल्या निमंत्रित करायचं असा विचार चालू होता आणि आमच्या सर्वांच्या हृदयामध्ये असणारे आमचे आदरणीय अनिल घाटगे सर, त्याचबरोबर त्यांना आम्ही खास करून पहिली पसंती दिली आणि आमच्या या पसंतीला आमचे कोल्हापुरातले सर्व आमचे सिनियर गायक जे आहेत त्यांनी देखील पसंती दिली. त्याचबरोबर पुण्याच्या राही शेंडगे यांना देखील आम्ही आमंत्रित केलेलं आहे आजच्या कार्यक्रमासाठी आणि मला आशा आहे की या दोघांच्या बरोबर आम्ही आमच्या कोल्हापुरामध्ये असणाऱ्या आमच्या ज्या काही गायिका आहेत, योगिता पाटील आहेत, स्नेहलता सातपुते आहेत, आमच्या दोघांच्यातर्फे निशा देसाई म्हणून आम्ही नवीन एक गायिका तुमच्यासमोर इंट्रोड्यूस करतो आहे. त्याचबरोबर विक्रांत पिसे माझ्यावर गाणार आहेत, माझे मित्र कुमार पाटील सर देखील या कार्यक्रमामध्ये गाणार आहेत. आमच्या दोघांची निर्मिती असली तरी आमचं दर्पण फाउंडेशन या कार्यक्रमाला प्रस्तुत करते आणि या सर्वांच्या आमच्या सहकार्यातून आमचा हा छोटासा प्रयत्न, खरं तर हा लाईव्ह कार्यक्रम घ्यायचा होता परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे आम्ही हा ट्रॅक शो तुमच्यासमोर सादर करतो आहे. परंतु तुम्हाला त्याची उणीव भासणार नाही याची आम्ही खबरदारी घेण्याचा प्रयत्न करतो. आपल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे. मी माझ्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण कृपया असं नसतं व्हावं आणि तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आम्ही आता हा कार्यक्रम सुरू करतो आहे. धन्यवाद. एवढं सगळं न बोलता मी एवढंच बोलतो की तुम्ही सगळ्यांनी या कार्यक्रमाचा मनसोक्त आस्वाद घ्यावा. धन्यवाद. विनंती करतो आणि अतुल परीट सरांना कृपया तुम्ही दोघांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा 1-2 शब्दामध्ये द्याव्यात. आदरणीय विक्रांत पिसे साहेब आणखी राम भोळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली दर्पणचं काम आपण पाहत आलो आहे. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये दर्पणचा फार मोठा हातभार आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं सदिच्छा देतो की दर्पणची घोडदड अशीच निरंतर चालू राहो आणि असंच उत्तरोत्तर छान छान कार्यक्रम, विविध थीमचे कार्यक्रम आपल्याकडून सादर केले जावत. त्याचप्रमाणे विविध सामाजिक उपक्रम देखील आपल्यामार्फत घेतले जावत आणि सदैव नितीनदा आणि आमची सर्वच टीम आपल्या सर सोबत आहोत. आपण आदेश करावा. आम्ही सदैव आपल्या जे काही आपले आमच्याकडून इच्छा असतील तर निश्चितपणे आम्ही त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. ही सदिच्छा देतो आणि थांबतो. नमस्कार. या ठिकाणी अशा स्वरूपाच्या फिल्मी स्वरूपाच्या गाण्याच्या कार्यक्रमाला येण्याचा माझा फारसा प्रसंग येत नाही. प्रामुख्याने शास्त्रीय संगीताच्या संदर्भात माझं शिकवणं वगैरे सुरू असतं. पण भोळे सर आणि पिसे सर नियमितपणानं शिकणं आणि त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट जे आवश्यक असते शिकण्यामध्ये ते त्यांचे नियमित झालेले पाहायला मिळते. त्यांच्या गाण्यामध्ये सुद्धा म्हणजे शिकायला लागल्यापासून बरंच त्यांनी इम्प्रूव्हमेंट झालेले पाहायला मिळते. आणि अशा स्वरूपाचे ज्यावेळेला कार्यक्रम ते सादर करतात त्यावेळेला एक आनंद वाटतो की आपण ज्या गोष्टी ज्यांना शिकवतो त्याचा आपल्याला काहीतरी एक मूर्तरूप झालेलं पाहायला मिळतं की त्यांना त्याचा काहीतरी फायदा झालेला आहे आपल्या शिकलेल्या गोष्टींचा वगैरे.
आणि आनंद वाटतो मला अतिशय की अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी या कार्यक्रमाचं सगळं संयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो त्यांना मी. धन्यवाद. जो सत्कार यहाँ पर लिए जाएंगे उसके अनाउंसमेंट के लिए राम सर मैं आपसे निवेदन करता हूँ. खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचे. आपण मगासपासून अतिशय चांगला प्रतिसाद या कार्यक्रमासाठी दिलेला आहे. हा कार्यक्रम जरी आपण ट्रॅकच्या माध्यमातून करत असलो तरी या कार्यक्रमाच्या पाठीमागील ज्या सर्व शक्ती आहेत की ज्यांचे आशीर्वाद आहेत, ज्यांचं प्रेम आहे, ज्यांचं कष्ट आहे आणि ज्यांचं मार्गदर्शन आहे आणि जे नेहमी पडद्याच्या पाठीमागं राहून आम्हाला सहकार्य करतात, अशा सर्व मान्यवर मंडळींना स्टेजवर बोलवल्याशिवाय आणि त्यांचा सत्कार केल्याशिवाय कार्यक्रमाची वाटचाल आपण पुढं सुरू करू शकत नाही. आणि म्हणून मी सर्व मान्यवरांना या स्टेजवरती येण्याचं इथं आवाहन करतो आहे, निमंत्रण देतो आहे सर्वांना. त्यामध्ये मी पहिल्यांदा बोलवते आमचे सर्वांचे लाडके आणि आधारस्तंभ, अख्ख्या कोल्हापूरचे आणि सर्व कलाकारांचे लाडके आधारस्तंभ आदरणीय प्रवीण केसरकर साहेब यांना. केसरकर साहेब, कृपया आपण स्टेजवरती यायचं आहे. यानंतर मी आणि माझे मित्र विक्रांत पिसे साहेब, गेली काही वर्ष आम्ही ज्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली शिकत आहोत की ज्यांनी आमच्यामध्ये खूप चांगला बदल केलेला आहे आणि त्यांचे हे उपकार आम्हाला कधीही विसरता येणार नाहीत, असे माझे गुरु श्री अतुल परीट सर यांना मी स्टेजवरती बोलवतोय. आमच्या दोघांचे गुरु. स्वप्नील राजशेखर साहेब आज येणार होते, काही त्यांच्या शूटिंगच्या व्यस्ततेमुळे ते आज येऊ शकले नाहीत. यानंतर शिक्षक नेते आमचे आदरणीय सर्वांचे लाडके, प्रत्येकाच्या हृदयात असणारे आमचे भरत रसाळे सर यांना मी स्टेजवरती आमंत्रित करतोय. या कार्यक्रमाचे जे बॅनर तुम्ही पाठीमागं बघायला लागलेला आहात, या बॅनरचं संपूर्ण कष्ट, त्यांचं डिझायनिंग, पासचं डिझाईन सतत दाखवणं, कारण हा माणूस इतका मोठा आर्टिस्ट आहे की हा आम्हाला दाखवल्यानंतर आम्हालाच शरमल्यासारखं होतं, पण तरी पण हे सगळं फायनल केल्याशिवाय जो अंतिम प्रिंट काढत नाही. आणि हे खरं बघायला गेलं तर त्यांच्या दृष्टीने हे खूप मामूली काम आहे, खूप मोठा व्याप आहे त्यांच्या पाठीमागं. फक्त मैत्रीसाठी आणि आमच्या दर्पण फाउंडेशनचे संचालक असणारे आदरणीय श्रीपाद रामदासी सर यांना मी स्टेजवरती निमंत्रित करतोय. तुम्हा सर्वांना माहिती आहे की अख्खं कोल्हापूर आणि महाराष्ट्र गाजवत असणारा माझा मित्र, माझा मोठा भाऊ आणि ज्याचं सतत मार्गदर्शन असतं आणि गेले कित्येक वर्ष मी सर्व कलाकारांना बघतोय पण नेहमी जमिनीवरती पाऊल ठेवून असणारा माझा मोठा भाऊ, माझा मित्र नितीन सोनटक्के यांना मी स्टेजवरती आमंत्रित करतोय. त्याचबरोबर माझा धाकट्या भावाला पण मी बोलवणार आहे की तुम्हाला माहिती आहे की गाणी किती क्रम चांगला असला, गाणी किती चांगली असली, गाणारे कितीही चांगले असले, पण त्याचा क्रम चांगला पाहिजे. आणि मला वाटते की कोल्हापुरामध्ये बरेचसे जे चांगले शो होतात त्या शोचा क्रम लावायची जबाबदारी माझ्या या धाकट्या भावाकडे असते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की मी त्यांना नेहमी म्हणतो, तुम्ही जर क्रम नाही लावला तर तो कार्यक्रम मला वाटत नाही की तसा यशस्वी होईल म्हणून. आणि प्रत्येक क्षणाला मदत करणारा, प्रत्येक माझ्या कुठल्याही गोष्टीला धावून येणारा माझा लहान भाऊ आणि अर्थातच नितीन सोनटके यांचे मित्र आदरणीय सूरज नाईक यांना मी स्टेजवरती आमंत्रित करतोय. पत्रकारितेमध्ये ज्यांचा मोठा दबदबा आहे आदरणीय माळी सरांना मी स्टेजवरती या ठिकाणी बोलवतोय. आदरणीय माळी सर, आपण कृपया स्टेजवरती यायचं आहे. यानंतर माझे मित्र आणि आमच्या कोजीमाशीचे आधारस्तंभ, शिक्षकांचे आधारस्तंभ, बऱ्याच कलाकारांचे आधारस्तंभ आदरणीय बाडळीकर सर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना देखील मी स्टेजवरती आमंत्रित करतो. प्रसाद जमदग्नी सर असतील तर त्यांनी कृपया स्टेजवरती यायचं आहे. विरासत फाउंडेशनचे ओनर आहेत आणि बरेचसे कार्यक्रम कोल्हापुरामध्ये सादर करून आणि बऱ्याचशा सामाजिक उपक्रमामध्ये, व्यापामध्ये ज्यांचा सहभाग असतो, दिसायला हरपन मौला असणारा माणूस आणि कधीही न म्हातारा होणारा माणूस प्रसाद जमदग्नी यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवूया. यानंतर फार्मसी कॉलेजचे प्राचार्य आदरणीय प्रशांत सालियन सर की जे व्हिडिओ ट्रॅकची निर्मिती करतात, ज्यांनी असंख्य व्हिडिओ ट्रॅक निर्माण केलेले आहेत, त्या प्रशांत सालियन सरांना मी देखील स्टेजवरती येण्याची विनंती करतो.
त्याचबरोबर दर्पण फाउंडेशनचे आमचे कोणी संचालक आज या ठिकाणी आहेत, बरेच जण व्यापात आहेत, त्यांना देखील मी स्टेजवरती, सचिन सर या कृपया आपण स्टेजवरती, आणि माझे मित्र दिनेश माळी जे तुम्हा सर्वांचं नेहमीच एंटरटेनमेंट करतात, कारण त्यांचा एक प्रयोग पडल्यानंतर पुढचा कुठला प्रयोग असणार असं रसिकांना उत्सुकता असते, असे माझे जिवलग मित्र दिनेश माळी यांना मी स्टेजवरती येण्याची विनंती करतो. या कार्यक्रमासाठी सहकार्य म्हणून आम्हाला नेहमी निलेश लिंबड आणि बजरंग कुलगुडे यांनी वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे, आणि आमच्या ह्या सगळ्या कार्यक्रमाची बाकीची स्टेजवरची व्यवस्था आमचा सर्वांचा लाडका रमेश गंजाळ या ठिकाणी सांभाळत आहे. तर या सत्काराच्या बाबतीमध्ये मी आपल्या सर्वांना असं म्हणेल की अतुल परीट सर यांचा सर्वप्रथम अनिल घाटगे सर यांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार होणार आहे, शाल आणि बुके देऊन. माझ्या बॅगेत आहे शाल. घाटगे सरांना विनंती आहे. आदरणीय प्रवीण केसरकर साहेब यांना मी विनंती करतो की अतुल परीट सर यांचा आपण शाल आणि बुके देऊन सत्कार करावा. जरा जोरदार टाळ्या होऊ देत. खास करून सरांनी या फिल्मी गाण्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याबद्दल सर खूप खूप धन्यवाद. आपल्या सर्वांचे कलाकारांचे आधारस्तंभ ज्यांना आपण म्हणतो प्रवीण केसरकर साहेब, मला वाटत नाही की कुठला कलाकार हिरमुसलं तोंड घेऊन त्यांच्यापासून परत गेला आहे, आणि आम्हालाच भीती वाटते सगळ्यांना की साहेबांच्याकडे जायचं म्हटल्यानंतर एवढा मोठा लोंढा आहे, आपण आणि त्यात भार कशाला व्हायचं, म्हणून प्रत्येक वेळेला आम्ही एक 2 पावलं मागं सरण्याचा प्रयत्न करत असतो की ह्या माणसाच्या पाठीमागे एवढा व्याप असून कलाकारांना अतिशय चांगला आश्रयशान देणारा प्रवीण केसरकर साहेब यांचा सत्कार आमचे अध्यक्ष दर्पण फाउंडेशनचे कुमार पाटील सर यांच्या हस्ते या ठिकाणी बुके देऊन होत आहे. धन्यवाद. भरत रसाळे सरांचा सत्कार विक्रांत पिसे सर करतील या ठिकाणी. नेहमी आम्हा शिक्षकांना आधार देणारे आणि सर्वांच्या सुखदुःखामध्ये सामील असणारे आमचे आदरणीय रसाळे सर, श्रीपाद रामदासी सर यांचा देखील सत्कार विक्रांत पिसे सर करतील. आमच्या दर्पण फाउंडेशनचे संचालक देखील आहेत. माझे मित्र नितीन सोनटक्के आणि सूरज नाईक या दोघांचा सत्कार या ठिकाणी यादव सर आमच्या दर्पण फाउंडेशनचे संचालक या ठिकाणी करत आहेत. मागच्या वेळेला म्हणाले होते की तुमचा सत्कार दोघांचा करायचं मला योग येत नाही, आज तो योग आणलेला आहे बघा. प्रसाद जमदग्नी आमचे आणखीन एक मित्र यांचा सत्कार या ठिकाणी यादव सर आपणच करायचा आहे. यानंतर या कार्यक्रमाचे सर्व गायक मंडळी, गाडगे सर आले, कोजिमासीचे संचालक राजेंद्र पाटील कृपया आपण स्टेजवरती या. या ठिकाणी राही शेंडगे ज्या पुण्याहून खास आपल्यासाठी आलेल्या आहेत आणि बऱ्याच वेळा तुम्हाला लता मंगेशकर यांच्या आवाजाचा भास झाला असेल, त्यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. आणि योगिता पाटील मॅडम यांना मी विनंती करतो की आपण कृपया राही शेंडगे मॅडमचा सत्कार या ठिकाणी करावा. एकदा जोरदार टाळ्या होऊ देत. पाहुणे आहेत आपल्या. यानंतर आमचे आजचे खास आकर्षण व्हॉइस ऑफ किशोर ज्यांना आपण म्हणतो,
आणि ज्यांनी बऱ्याच महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर भारतामध्ये आणि देशविदेशामध्ये आपल्या गायनाचे प्रोग्राम केलेले आहेत. आणि हा देखील माणूस असा आहे की कधीही साथ घाला, नेहमी मैत्रीमध्ये असणारा हा माणूस, आम्हाला गुरुबंधू असणारा हा माणूस अनिल घाडगे सर यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. आणि हा सत्कार मी परीट सरांना विनंती करतो की कृपया आपण अनिल घाडगे सरांचा सत्कार करावा. या कार्यक्रमाच्या पुढच्या गायिका योगिता पाटील यांचा सत्कार राही शेंडगे मॅडमना मी विनंती करतो की आपण योगिता पाटील यांचा सत्कार करावा. कारण आपल्या सर्वांना मनोरंजन करणारे, सर्वांचं मनोरंजन करणारे हे गायक आणि गायिका, त्यांचा देखील या सर्वांच्या बरोबरच यथोचित सन्मान व्हावा हा आमचा उद्देश आहे. राही शेंडगे मॅडम यांना विनंती करतो की कृपया आपण योगिता पाटील यांचा या ठिकाणी सत्कार करावा. लताच्या आवाजाची साधर्म असणाऱ्या ह्या दोन गायिका स्नेहलता सातपुते गेली कित्येक वर्ष आपल्या सर्वांच्या कानामध्ये घुमणारं नाव आहे आणि ज्यांनी उत्तरोत्तर प्रगती करत आज सर्वांच्या हृदयावरती राज्य केलेल्या अशा गोड आवाजाच्या गायिका स्नेहलता सातपुते यांना मी विनंती करतो विक्रांत पिसे सर त्यांचं या ठिकाणी स्वागत करतील, त्यांना शुभेच्छा देतील पुढच्या त्यांच्या कारकिर्दीसाठी. कसं आहे, यांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात असं समजलं तरी चालेल. निशा देसाई ज्यांना आम्ही आमच्यामार्फत या स्टेजवरती पहिल्यांदा या गायनाची संधी दिली असं म्हणत नाही, कारण त्यांच्या कौशल्यामुळं किंवा त्यांच्या गायनामुळं त्यांनी आज या ठिकाणी हे जागा मिळवलेली आहे. त्यांचा सत्कार या ठिकाणी आमचे कुमार पाटील सर करतील. कुमार पाटील सरांना विनंती करतो की आपण निशा देसाई यांचा सत्कार करावा. आपल्या सर्वांना अतिशय चांगल्या पद्धतीनं गायक आणि प्रेक्षक, गायक आणि श्रोता यांना बांधून ठेवणारा एक धागा लागतो आणि तो पण मजबूत असावा लागतो. आणि परिस्थितीचं भान ठेवून बोलणारा हा आमचा निवेदक की जो प्रत्येक वेळेला रसिकांची मनं जिंकतो, फैयाज नरवडे यांना मी विनंती करतो की कृपया आपण स्टेजवरती यावं. अनिल घाडगे सरांना विनंती करतो की घाडगे सर आपण त्यांचा सत्कार या ठिकाणी बुके देऊन करावा. सगळ्यात महत्त्वाची आणखीन एक आम्हाला मिळालेली कम्प्लिमेंट म्हणजे साऊंड 1 नंबर लागलेला आहे आणि 2 नंबरला सांगतात गाणी चांगली होतात. म्हणजे साऊंडचं किती महत्त्व आहे तुमच्या लक्षात आलं असेल. संजय नलवडे यांना मी स्टेजवरती बोलवतो की प्रत्येक वेळेला प्रत्येक कलाकाराची काळजी घेऊन अगदी योग्य पद्धतीनं प्रत्येकासाठी आपल्या तंत्रज्ञानानं आवाज पुरवणारे आमचे संजय नलवडे यांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे. कुमार पाटील सर मी आपणास विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा. सागर भोसले या ठिकाणी असतील ज्यांनी नेपथ्य या कार्यक्रमाचं केलेलं आहे, कृपया असतील तर त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. शैलेश माने जो माणूस आमच्या सर्वांचं व्हिडिओ शूटिंग घेतोय, परंतु आल्यापासून त्या माणसाची लगबग सुरू असते. मला असं बऱ्याच वेळेला वाटतं व्हिडिओ शूटिंग तरी घ्यायचं आहे, पण इतकं काटेकोर व्हिडिओ शूटिंग घेणारा मी पहिल्यांदाच माणूस बघितलेला आहे की आम्हाला ते फुल्या मारून दिलेल्या तिथून हलून सुद्धा देत नाही हा माणूस. डायरेक्टर आहेत कार्यक्रमाचे असं म्हटलं तरी चालेल. त्यांचा सत्कार कुमार पाटील सर. शूटिंगचे 250 कार्यक्रम झालेले आहेत, एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. जमदग्नी सरांच्या कार्यक्रमापासून बोनस म्हणून 10 कार्यक्रम फुकट होणार आहेत. आदरणीय बाळ डळेकर सर जे आमच्या सर्वांचे आधारस्तंभ आहेत, मैत्रीतल्या काय म्हणतो आपण राजा माणूस, त्यांचा सत्कार या ठिकाणी विक्रांत पिसे या कार्यक्रमाचे निर्माते
यांच्या हस्ते होणार आहे. मी माझ्या पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण आमचे सदाबहार हसतमुख व्यक्तिमत्व तुमच्याकडे हे सगळं द्यायचं होतं, तुम्ही सापडलं नाही मगासपासून, म्हणून मला जरा धीर करून आज बोलावं लागलं या ठिकाणी. धन्यवाद. आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात, आम्हाला आशीर्वाद दिलात. आदरणीय माळी साहेब, दिनेश माळी साहेब, हा आमचे मित्र दिनेश माळी साहेब, धन्यवाद. नाही, असं होऊ शकतं, कारण कसं आहे की सगळ्यांना प्रकाश झोतात आणणारा माणूस अंधारात उभा राहिलाय ना, आणि अंधारात दिसत नसल्यामुळे ते झालंय. दिनेश माळींचा सत्कार या ठिकाणी विक्रांत पिसे, त्यांचे मित्र आहेत बरं का, दोघे क्लासमेट आहेत. त्यांच्या जरा आता चेहऱ्याचे हावभाव आपण टिपले पाहिजेत की नेमके दोन क्लासमेट कशा पद्धतीने एकमेकांचा. गुरुबाळ माळी सरांचा सत्कार देखील या ठिकाणी विक्रांत पिसे सर या ठिकाणी करणार आहेत. नाही, आमच्या प्रत्येक कार्यक्रम, आमचे दर्पणचे हे तज्ज्ञ संचालकच आहेत म्हणायला हरकत नाही, कारण निमंत्रक आहेत प्रत्येक कार्यक्रमासाठी, आणि सगळ्या घडामोडीचा आढावा घेणं आणि प्रत्येकाची विचारपूस करणं, त्यांच्या एवढ्या व्यापातनं आमच्यासाठी ते वेळ देतात, हे आमच्यासाठी खूप मोठी बाब आहे. तर माळीसाहेबांचा सत्कार या ठिकाणी तुम्हीच करा, तुम्ही निर्माते आहात. आणि राजेंद्र पाटील सरांचा सत्कार मी विनंती करतो भरत रसाळे सरांना की आपण कृपया त्यांचा सत्कार या ठिकाणी करावा. धन्यवाद. आपला सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट आहे, एक अनाउन्समेंट करतो आणि रसाळे सर आपल्यासाठी एक दोन शब्द बोलतील. विक्रांत पिसे हे पेशानं इंजिनियर आहेत, आणि आम्ही परीड सरांच्या मार्गदर्शनाखाली शिकत असताना आमची मैत्री झाली. किशोर कुमार यांच्या गाण्याची खूप आवड आहे, आणि या माणसाचं वैशिष्ट्य असं की या एकाच महिन्यात लागोपाठ 2 कार्यक्रम त्यांचे येत आहेत. आज 2 तारखेला एक, आणि महिन्याच्या शेवटी म्हणजे 30 तारखेला अतिशय वेगळ्या संकल्पनेवरचा हा कार्यक्रम आहे. आपल्या सर्वांना त्याचं नाव जाहीर झाल्यानंतर, आणि संकल्पना जी आहे ती आमचे पराग ठाणेकर, तुम्हा सर्वांना नाव परिचितच आहे की अतिशय वेगळ्या धाटणीचे काहीतरी कार्यक्रम देणारी ही व्यक्ती आहे पराग ठाणेकर. तर त्यांची संकल्पना आहे आणि विक्रांत पिसे यांची निर्मिती आहे. आपण हा देखील कार्यक्रम 30 जानेवारीला नक्की बघायला, आपल्या सर्वांना खूप आवडेल. खूप मेहनत या कार्यक्रमासाठी कलाकार घेत आहेत, त्यांचं देखील खूप खूप कौतुक आहे की हा निश्चित कार्यक्रम सुंदर होणार आहे. मी मान्यवरांना स्टेजवरून खाली जाण्याच्या अगोदर भरत रसाळे सरांना विनंती करतो की आपण आपल्या 2 शब्दांनी. नमस्कार. जास्त काही बोलणार नाही, पण ज्यांच्यामुळं ही मैफिल या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला श्रवणी होते आहे ते दर्पण फाउंडेशन प्रस्तुत, आणि ज्यांच्यामुळं ही मैफिल या ठिकाणी संपन्न होते आहे ते विक्रांत पिसे सर आणि राम भोळे सर यांचा सन्मान व्हायला पाहिजे, म्हणून मी माईक माझ्याकडे घेतला. आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मी पहिल्यांदा विक्रांत पिसे सरांचा सत्कार आपले केसरकर सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. अतिशय महापालिकेतलं मोठं नाव आहे, माझे लहान बंधूसारखे आहेत. महानगरपालिकेचे नगरसेवक 2 वेळा आलेले आहेत, पण ते कुठं सांगत नाही आहेत. दुसरा, ज्यांच्यामुळं आम्ही नेहमी दर्पण फाउंडेशनमध्ये उद्घाटनला पाहुणे म्हणून नित्य हजर असतो, असे ज्यांचा आवाज अतिशय चांगला आहे आणि आजची महफिलसुद्धा यांच्यामुळं संपन्न होत आहे, ते राम भोळे सर यांचा देखील सत्कार या ठिकाणी जमदग्नी सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. तुम्हा आम्हाला उत्सुकता आहे पुढील कार्यक्रमाची, त्यासाठी सर्व कलाकारांना शुभेच्छा देऊन मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सर्व मान्यवरांना असं नसतं व्हावं असं मी सर्वांना विनंती करतो.